नाक्या नाक्यावरती आणि क्रिकेट गावागावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि असा क्रिकेटचा कारवा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल खडोली गावामध्ये प्रगती चषकाचं दैदिप्यमान थरार जो मात्र आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतोय. ओपनिंग पेयर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. गणेश आणि राहुल ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. फळेगाव संघाच्या बाजूने सलामीची जोडी आहे. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर बॉलिंग मार्क वरती गोलंदाज प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय. आई एकविरा स्पोर्ट्स क्लब नडगाव त्यांचे विपक्ष ओम साई ग्रुप फळेगाव असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. काटेकी टक्कर बिग पाटल आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. गणेश येतात. दुसऱ्या बाजूला राहुल नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. तर प्रथमेश बॉलिंग मार्क वरती तैयार होतोय. म्हटलं जातं ना हर सर जा झुक जाए वो मंदिर होता है, नदी जा समा जाए वो समंदर होता है. जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण असेल या मॅच समान करी येणारी वे आपल्याला सांगून जाईल. मॅच लावत असताना पाहायला मिळेल सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले गेम ऑन. बोथ द टीम ऑल द बेस्ट. Show the good game, show the quality of cricket and show the best cricket as you play. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज प्रथमेश. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील गणेश. नॉन स्ट्रायकर एंड वरती राहुल. दोन खेळाडू 30 यार्ड सर्कल बाहेर. पहिला असेल लॉंग ऑफ आणि दुसरा जो मात्र मिड विकेटला. मॅच लावते सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय. कॅच झाली कंप्लीट. अगदी दखून बाकून. पहिला गडी बाद होत असताना पाहायला मिळेल 0 या आकड्यावरती आपण पाहतोय. फलंदाज गणेश खेळ संपुष्टात. गणेश बॅक टू दी पवेलियन आपण पाहतोय. प्रथमेश जो मात्र बॉलिंग मार्क वरती आहे आणि प्रथमेशच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती स्लोवर वनचा वापर करण्यात आला आणि त्यावरती व्ही मध्ये ड्राईव्ह करण्याच्या चक्करमध्ये जर पाहायला गेलं मिड ऑनला फिल्डर होते. चांगलं जजमेंट आणि त्यानंतर फलंदाज जो मात्र होत असताना पाहायला मिळतोय बाद. जणू काही दुपारपासून थकून बाकून कामावरून घरी यावं, संध्याकाळी जेवायला बसावं आणि पहिल्याच घासाला खडा लागावा अगदी अशी सुरुवात ओम साई फळेगाव संघाची पाहायला मिळतीये. मात्र कमबॅक तो देखील करू शकतो संघ. यावेळेस देखील बॅटची कडा आणि पुन्हा एकदा क्रिकेट मधील समीकरण कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. 1 brings 2 हे समीकरण इथे कंप्लीट होतोय आणि फलंदाज होतोय बाद. बॅक टू बॅक लागतोय. हा दुसरा आद्रा ओम साई फळेगाव संघाला. बाळाची खेळी संपुष्टात. बाळा बॅक टू दी पवेलियन. डीजे. दोन विकेट पडत असताना पाहायला मिळत आहेत आणि नडगावचे उद्योजक समाजसेवक सन्माननीय साहिलदादा बांगर साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी. गोलंदाज प्रथमेश साठी विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस साहिलजी बांगर यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी. स्लोवर वन चेंडू होता पण मात्र इथे आपण पाहतो व्हाईट बॉल पाहायला मिळेल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते आणि टीमची टोटल 1 पाहायला मिळतीये. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 धाव. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचं दैदिप्यमान थरार. क्रिकेटचा अनुभव सर्वांना अनुभवायला मिळतोय. निमित्त ठरलंय प्रगती चषक 2026 चा हा दैदिप्यमान थरार. यावेळेस देखील रीच पासून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅक टू बॅक 2 विकेट पडल्यात. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही 2 व्हाईट बॉल टाकतायत तर कुठे ना कुठे मानसिक दडपण तुमच्यावरती पुन्हा एकदा बिल्डअप होऊ शकतो. मात्र इथे चांगली गोलंदाजी टाकणं गरजेचं आहे. यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल. फिल्डर
फटका फसलाय आणि त्यानंतर इथे धक्का बसले आणि आपण पाहतोय सायलजी बांगर यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ₹1000 कॅश प्राइज इथे जमा झालेलं आहे. उद्योजक समाजसेवक सायलजी बांगर साहेबांच्या माध्यमातून गोलंदाज प्रथमेशसाठी आपण पाहतोय 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा धावफलकावरती पूर्ण प्रकारे बॅकफूट वरती सध्याच्या स्थितीला म्हटलं पाहिजे ओम साई फळेगाव संघाला, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट पडल्यात. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. याच दरम्यान नितीनजी मोरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते आणि अजून एका विकेटचं पतन होतोय. बॅक टू बॅक चौथा गडी बाद होत असताना पाहायला मिळेल. याच दरम्यान उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये सन्माननीय उद्योजक समाजसेवक आणि ओव्हरटेक किंग पिस्टन बैलाचे मालक अर्थात नितीनजी मोरे साहेबांची उपस्थिती आपण पाहू शकतो या क्रीडा स्पर्धेसाठी. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. बैलगाडा क्षेत्राचा जर विचार केला तर ओव्हरटेक किंग पिस्टन याचं नाव खूप मोठं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या बैलाचे मालक अर्थातच सन्माननीय नितीनजी मोरे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेसाठी. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. 4 चेंडू 4 विकेट पडलेल्या पाहायला मिळत आहेत. पूर्ण प्रकारे फळेगाव संघ बॅकफूट वरती आपण पाहू शकतो. इथे देखील मिस्टॅम स्ट्रोक 5वा विकेट पडेल का, तर इथे कॅच होतीये ड्रॉप. सिंगल कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. 5 चेंडूंवरती 5 विकेट येऊ शकले असते मात्र आपण पाहतोय कॅच झालीये ड्रॉप आणि धावसंख्या धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा धावफलकावरती आहेत. जणू काही क्रिकेटचा स्कोर नाही तर फुटबॉलचा स्कोर पाहतोय की काय, अगदी तसं प्रतिबिंब आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मिस्टॅम स्ट्रोक, यावेळेस देखील डाऊन दी बॉल फिल्डर कॅच. इथे देखील होतीये ड्रॉप आणि त्यानंतर चेंडू चाललाय डीप मध्ये. संघर्ष पाहायला मिळतोय मात्र पुन्हा एकदा चान्स तर आहे विकेटचा आणि यस, कावळा बसायला फांदी तुटायला, स्टेशन वरती जायला ट्रेन सुटायला आणि दावा बनवायला विकेटचं पतन होण्यात एकच वेळ पाहायला मिळते. धावबादच्या स्वरूपामध्ये 5वा गडी बाद होईल आणि फलंदाज जाता जाता म्हणत असेल की हमें तो अपनों ने लूटा गेरो में का दमता और अपनी कष्टी वाट उभी जहाँ पे पाणी कमता. विकेटचं पतन होतोय, लागतोय हा 5वा मोठा धक्का ओम साई फळेगाव संघाला. सुरुवात इथे नडगाव संघाची पाहायला मिळतीये. अक्षयजी मोरे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. नडगाव संघाच्या माध्यमातून ड्रीम स्टार्ट ची मात्र आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर इथे पहिली कंप्लीट आणि पहिल्या षटकाची समाप्ती
6 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ज्यामध्ये 2 कॅचेस त्या देखील ड्रॉप झाल्या, तरी देखील 5 विकेट पहिल्या षटकामध्ये पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी प्रथमेशने केली आहे. पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी प्रथमेशने केली. मात्र म्हटलं जातं ना, ये दुख, ये दर्द, ये पीड़ा सब तेरे अंदर है. तू खुद के बना पिंजरे से बाहर निकल के तो देख मेरे दोस्त, तू खुद में एक सिकंदर है. अगदी परिस्थिती तुमच्या हातामध्ये नसेल, मात्र गावाच्या नावासाठी तुम्ही खेळतायत, संघाने जबाबदारी ठेवली आहे. अशा परिस्थितीमध्ये संघाचा तारणहार तुम्हाला बनणं गरजेचं आहे. कारण म्हटलं जातं, हिरे की चमक रखते तो अंधेरे में चमको, क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. सध्याच्या स्थितीला अंधारामध्ये संघ आहे, अशा परिस्थितीमध्ये चमकावं लागेल. इथे देखील मिस्टॅम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, मिड विकेटचा प्लेयर येतोय, कंप्लीट सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न बघता बघता इथे 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. अगदी ॲक्युरेट थ्रो जर आला असता तर धावबाच्या स्वरूपामध्ये विकेट पुन्हा एकदा जाऊ शकली असती. कुठे ना कुठे अप्रोच अटॅकिंग पाहायला मिळतोय, मात्र अति उत्साहपणा ओम साई फळेगाव संघाला सध्याच्या स्थितीला नडताना पाहायला मिळतोय. नडगाव संघ समोर आहे आणि ते नडायला भीत नाहीयेत. त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी होती. पूर्ण प्रकारे बॅकफूटवरती ओम साई फळेगाव संघाला टाकलाय. बाउन्स बॅक तर करावं लागेल फळेगाव संघाला, मात्र बाउन्स बॅक होईल का ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. इथे देखील अपील होत असताना पाहायला मिळतीये. सातत्याने ज्या वेळेस चेंडू एसटी हातामध्ये विसावतोय त्या वेळेस एसटी रक्षक अपील करत असताना पाहायला मिळतं. 4थी ते 5वी अपील जे मात्र 6-7 चेंडूंमध्येच होत असताना पाहायला मिळाली. व्यासपीठावरती उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. उद्योजक, समाजसेवक साहिलदादा बांगर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यानंतर ओव्हरटेकिंग पिस्टन बैलाचे मालक अर्थातच नितीनजी मोरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. इथे देखील चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, फिल्डर एफर्ट चांगला पाहायला मिळतोय. चेंडूला गॅदर करू शकले नाही, थांबवण्यामध्ये यश मिळते. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता, लेझी थ्रो पाहायला मिळतोय. टीमची टोटल पुढे जाते, जाऊन पोहोचली सध्याच्या स्थितीला डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलकावरती. मात्र 5 गडी बाद आतापर्यंत होत असताना पाहायला मिळतात. ज्या प्रकारे पहिल्या 5 चेंडूंवरती सुरुवात झाली होती, 4 विकेट पडल्या होत्या, मात्र त्यानंतर जो कमबॅक इथे ओम साई फळेगाव संघ करतोय, कौतुक करेल मी त्यांचं देखील. कारण बाउन्स बॅक करणं खूप इम्पॉर्टंट होतं. सध्याच्या स्थितीला टेम्परामेंट दाखवलं जात आहे. माहिती आहे कुठे ना कुठे विकेट्स पडल्यात, अशा परिस्थितीमध्ये धावा देखील येणं गरजेचं आहे. मात्र इथे आपण पाहतोय कंप्लीट सिंगल होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, लेझी थ्रो पाहायला मिळाला. टीमची टोटल सध्याच्या स्थितीला 2 पुढे जाती, जाऊन पोचली 12 या आकड्यावरती. 12 रन, 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लो फुल टॉस बॉल आहे. अक्रॉस बॅटेड स्ट्रोक यायचा प्रयत्न, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. मात्र या स्पर्धेच्या पहिल्या मॅचचा जर विचार केला तर नडगाव संघाची जी फेकी आहे, ज्याला आपण थ्रो म्हणतो, तो कुठे ना कुठे लेझी एफर्ट पाहायला मिळतोय, किंबहुना सरावाचा अभाव जो मात्र पाहायला मिळतोय. त्याला वगळता विथ द बॉल, विथ द फील्ड चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. नो डाऊट एट ऑल. कॅचेस 2 ड्रॉप झाल्या, मात्र त्याला वगळताच बाकी फिल्डिंग चांगली होत असताना पाहायला मिळाली आहे. अजून एक चांगला चेंडू आहे. वाईडिश मिडॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा वाईड थ्रो होतोय. टीमची टोटल इथे कंप्लीट होते, सिंगल धाव. आणि अशा रीतीने आपण पाहतोय ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट होते. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 7.5 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते. आणि अशा परिस्थितीमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. डीजे
ओव्हर नंबर आपण पाहतोय 2 षटकांची समाप्ती होती. 2 षटकांची समाप्ती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत जर विचार केला चांगलं बॅटल रंगत असताना पाहायला मिळतोय. कुठे ना कुठे आता टार्गेट मोठं सेट करावं लागेल. येणाऱ्या 2 षटकांमध्ये 20 ते 25 धावा, 35 ते 40 धावा एक चांगलं टोटल इथे राहू शकतो. आणि असं म्हटलं जातं ना की तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की, बस पंखी काफी नहीं आसमानों के लिए और हौसले होने चाहिए एक बड़ा टार्गेट सेट करने के लिए. मात्र वे वाचवणं गरजेचं राहील. टार्गेट मोठं सेट करायचे तर त्यासाठी तसं टेम्परामेंट, तसं मानसिकता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मात्र तशी मानसिकता सध्याच्या स्थितीला पाहायला मिळत नाहीये. इथे आपण पाहू शकतो पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाज स्वतःची. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज होतोय बाद. 6वा गडी बाद होईल 15 या आकड्यावरती. ओम साई फळेगाव संघाचं फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. करणची खेळी संपुष्टात. करण बॅक टू द पवेलियन. आपल्याला पाहायला मिळतील 8व्या क्रमांकावरती येतात. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. व्यासपीठावरती देखील मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. आमचे साहिल दादा बांगर असतील त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे. गावाचा संघ आहे चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. 1000चं कॅश प्राइज पहिल्या 3 विकेटसाठी त्यांच्या माध्यमातून होतं ते जमा देखील झालेलं आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. पहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. दुसऱ्या षटकाचा विचार केला त्यामध्ये थोड्याशा धावा येत असताना पाहायला मिळाल्या. एकंदरीत 9 धावा आल्या. मात्र पहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतीये. यावेळेस देखील बॅकफुटला आले. रूम क्रिएट करायचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. कुठे ना कुठे लक फॅक्टर नडगाव संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दुपारचं सत्र आता व्हायला लागले आणि लक फॅक्टर नडगाव संघाचं ऑन होत असताना पाहायला मिळते. जणू काही सकाळच्या सत्रामध्ये चाय सोबत बिस्किट नाहीत तर नशीब खाऊन आलेत की काय. कारण नशिबाची साथ सातत्याने मिळते. ते चौकार जाऊ शकला असता मात्र मैदानाच्या अभावे चेंडू थांबला. अजून एक चांगला चेंडू आहे आणि इथे येस विकेटचं पतन होतोय. फलंदाज होत असताना पाहायला मिळेल बाद. विकेटचं पतन लागतोय. मोठा धक्का 17 या आकड्यावरती ओमसाई फळेगाव संघाला. फलंदाज संदेश शिके संपुष्टात. संदेश बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज करण ज्युनियर आपल्याला पाहायला मिळेल. संदेशची जागा भरण्यासाठी 9व्या क्रमांकावरती येतोय. हवेच्या झोक्याने पत्त्याचं गळ ढासळून जावं अगदी त्याप्रमाणे सध्याच्या स्थितीला बॅटिंग लाईनअप ढासळताना आपल्याला पाहायला मिळतीये. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा लागलेल्या आहेत स्कोरबोर्ड वरती. इथे देखील अक्रॉस बॅटेड थ्रू खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. कंप्लीट सिंगल धाव होतीये आणि सिंगल धावेवरती समाधान मानावं लागते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 18 या आकड्यावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच एका बाजूला खजिना 11 आई गावदेवी वावेगर संघ, दुसऱ्या बाजूला साई श्रद्धा गुरवली.
दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल आपण टॉससाठी मिड इनिंग्समध्ये रिपोर्टिंग करायचं, लिव्ह करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती होतीये आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो ओव्हर नंबर कंप्लीट होते तिसरी. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावरती असेल फक्त धावसंख्या 18. तीन षटकांची समाप्ती आणि 18 धावा आपल्याला पाहायला मिळतील 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. बंटी येत आहेत चौथ्या षटकामध्ये. बंटीच्या माध्यमातून कशी कामगिरी होती ते देखील पाहणं महत्वाचं असेल, कारण ज्युनियर आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला नैतिक पाहायला मिळतं. ते दोन खेळाडू कशी कामगिरी करतायत ते देखील पाहणं महत्वाचं असेल. बंटी आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती चौथ्या षटकामध्ये येत आहेत. स्लोवर वन चेंडू होता, मात्र इथे आपण पाहतो वाईट बॉल आउटसाइड लेग अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये. संजय यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. धावसंख्या धावफलकावरती 19 ची मात्र आपल्याला पाहायला मिळतीये. चला वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे, विनंती असेल. स्लोवर वन चेंडू होता आणि आपण पाहतोय चेंडू चाललाय फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न, मात्र तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल एक सिंगल धाव इथे कंप्लीट होती. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. याच दरम्यान ऋषी शेलार वंडर बॉय ऑफ कल्याण ग्रामीण म्हणून ज्याची ओळख आहे, ऋषी याची उपस्थिती पाहायला मिळतीये. त्याचं सहर्ष स्वागत. संदेश यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. रोहित देखील असेल, त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत. यावेळेस फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी येतोय प्रगती चषकाचा ब्रँडेड स्ट्रोक चौकार. टीमची टोटल जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये जर तुमच्या 5 विकेट पडल्या असतील आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील 1 विकेट पडली असेल, एकंदरीत 1.2 ते 3 षटकांमध्ये जर विचार केला 5-6 विकेटी तुमच्या पडल्या असतील आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर चौथं षटक सुरू असताना 24 धावा ज्या मात्र आपल्याला तुमच्या पाहायला मिळतात, तर तुम्ही बाउन्स बॅक केलेला आहे. इथे देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कंप्लीट सिंगल धाव होती, मात्र चुकीच्या एंडवरती थ्रो होत असताना पाहायला मिळाला. एक धाव महत्वाचा आहे. इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. टीमची टोटल 2 धावांनी पुढे जात असताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचली 26-26 या आकड्यावरती. कालच्या दिवसाचा विचार केला कोसली येथे क्रीडा स्पर्धा सुरू होती. ज्या प्रकारे फटकेबाजी ऋषी शेलार याची आपल्याला पाहायला मिळाली, क्रिकेट रसिक प्रेक्षकांसाठी ती पर्वणी होती. आणि कालच्या दिवसामध्ये आजच्याच दिवसामध्ये खरं तर पहाटे खूप चांगल्या प्रकारची कामगिरी खजिना 11 आई गावदेव वावेघर संघाने केली होती. अक्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय डीप मध्ये मिड विकेट रिझनला. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना पाहायला मिळाला. आणि ज्या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो, सातत्याने थ्रो फेकीमध्ये मिस्टेक होत असताना पाहायला मिळतात पहिल्या चेंडूपासून, आणि तेच इथे पाहायला मिळालं. एक्स्ट्राच्या स्वरूपात जर पाहायला गेलं तर अशा 5 ते 6 धावा ज्या मात्र पाहायला मिळाल्यात. आणि टीमची टोटल 28 या आकड्यावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता, लो फुलटॉस पाहायला मिळतोय. लान्स करायचा प्रयत्न, एक धाव झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि इथे फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. 8वा गडी बाद होईल. सध्याच्या स्थितीला 29 या आकड्यावरती ओम साई फळेगाव संघाची लागतीये. या 8वा गडी बाद होत असताना पाहायला मिळेल. विकेटचं पतन होतोय. करण ज्युनियर बॅक टू द पवेलियन. आणि फलंदाजच्या माध्यमातून धावा आपल्याला पाहायला मिळतील. 6 येत आहेत. एंड इज वेल सो ऑल इज वेल असं म्हणावं लागेल. 35 धावा धावफलकावरती 36 धावेंचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात आलेलं आहे. तर शुभ सन्मानाच्या दिशेला आपण वळणार आहोत. ओव्हरटेक किंग पिस्टन बैलाचे मालक सन्माननीय नितीनजी मोरे साहेबांचा आपण इथे शुभ सन्मान जे मात्र करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य झालेलं आहे. ओव्हरटेक किंग पिस्टन बैलाचे मालक आहेत अजय मसोबा प्रसन्न जिया नितीन मोरे टिटवाळा चिंचवली यांचा घरचा साज. ओव्हरटेक किंग पिस्टन बैलाचे मालक नितीनजी मोरे यांचं शुभ सन्मान जो मात्र आपण करतोय. आता आपण शुभ सन्मान करणार आहोत. अक्षयजी मोरे साहेबांचे युवा उद्योजक आहेत, त्यांचं देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. विनंती असेल गुरोली टीम कॅप्टन आणि वावेगर टीम कॅप्टन. गुरोली टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, वावेगर टीमचे कॅप्टन आपण देखील लवकरात लवकर उपस्थित दाखवायचे. आपण टॉस जो मात्र करणार आहोत. टॉस का बॉस कक्षामध्ये टॉस जो मात्र केला जाईल. रिक्वेस्ट आहे खजिना 11 आई गावदेवी क्रिकेट संघ वावेगर लवकरात लवकर कॅप्टननी उपस्थित दाखवायची आहे. संजय संदेश ऋषी लवकर या कोणीतरी. कालच्या दिवसाचा विचार केला तर अप्रतिम कामगिरी. सर्जा पिस्टन टॉस का बॉस कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय आणि उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरटेक किंग पिस्टन बैलाचे मालक नितीनजी मोरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. बैलगाड्या क्षेत्रामधील एक फार मोठं नाव आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस जो मात्र करणार आहोत. सर्जा पिस्टन टॉस का बॉस कक्ष जो मात्र आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. टॉस होत असताना पाहायला मिळतोय. एका बाजूला साई श्रद्धा गुरवली संघ, दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर खजिना 11 आई गावदेवी क्रिकेट संघ वावेगर टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गुरवली संघाने टॉस मात्र जिंकलेला आहे. नेक्स्ट मॅच मध्ये ऋषी शेलार इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. कल्याण बेल्टचा जर विचार केला ना अगदी 6 ते 7 खेळाडू आहेत सध्याच्या स्थितीला भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये जर पाहायला गेलं तर मुकेश गायकर आपल्याला पाहायला मिळेल. क्रिस गेल ऑफ कल्याण ग्रामीण, मॅन फ्रॉम प्रतीक 11 मानिवली असेल. त्यानंतर जर पाहायला गेलं तर बायकर मॅन वंडर बॉय ऑफ कल्याण ग्रामीण ऋषी शेलार मॅन फ्रॉम खजिना 11 आई गावदे क्रिकेट संघ वावेगर असेल. त्यानंतर जर विचार केला तर
अनिल म्हात्रे असेल तो देखील भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कल्याण डोंबिवली प्रीमियर लीग झाली होती, त्यानंतर उल्हासनगर प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट फलंदाज त्याला मिळालं होतं असा तो खेळाडू आहे. आणि KGPL त्यामध्ये देखील उत्कृष्ट फलंदाज मिळालं होतं, तो देखील भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हे 3 खेळाडू सध्याच्या स्थितीला चर्चेत. त्यानंतर अप्पू कुंगले असतील, कामरान कुंगले, माईस कुंगले, हे 3 खेळाडू तिकडी जी मात्र पाहायला मिळते ते देखील भन्नाट फॉर्म मध्ये आहेत या विभागामध्ये. मॅचला होती सुरुवात, 36 धावांचं टार्गेट. यावेळेस पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्ट्रोक अप्रतिम पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वॅगने केलंय स्वागत, वेलकम टू दी ग्राउंड. येतोय हा चौकार. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती येतोय हा चौकार. टीमची टोटल जाऊन पोहोचली 4 या आकड्यावरती. व्यासपीठावरती उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते उद्योजक समाजसेवक नडगाव येथील सायलची बांगर साहेबांची उपस्थिती. ज्यावेळेस पहिली इनिंग सुरू होती चेहऱ्यावरती स्मित हास्य, शेवटच्या ओव्हरपर्यंत थोडंसं शांत झाले, मात्र पहिल्या बॉलवरती चौकार आला त्यांच्या चेहऱ्यावरती. आता पुन्हा स्मित हास्य पाहायला मिळतोय. याला म्हटलं जातं ग्रामीण क्रिकेट. फक्त मैदानाच्या आतमध्ये जे 11 खेळाडू खेळतात तेच फक्त क्रिकेट खेळत नसतात, तर मैदानाच्या बाहेर जे समर्थक असतात ते मात्र ते क्रिकेट अनुभवत असतात. प्रत्येक चौकारावरती ते जल्लोष करतात, प्रत्येक षटकारावरती, प्रत्येक विकेटवरती उत्साह पाहायला मिळतो. यावेळेस देखील मिस्टॅम स्ट्रोक होता, मात्र डीपमध्ये वेकेंट एरिया आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 3 खेळाडू डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, चेंडूला चेस करण्यासाठी येत आहेत, मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतात. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 36-36 टार्गेट जे मात्र सेट करण्यात आलंय. साई श्रद्धा गुरोली टीम आपला डिसिजन सांगायचा आहे. 7 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट होता आणि येस फिंगर अप फलंदाज होतोय बाद. वैभवची की संपुष्टात येत असताना पाहायला मिळेल. पहिला गडी बाद होतोय 7 आकड्यावरती. वैभव बॅक टू द पवेलियन. सो मच. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. रख हौसला की वो मंजर भी आएगा खुद प्यासे के पास चलकर, समंदर भी आएगा युद्ध थक करना बेटे मंजिल की मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. अगदी त्याप्रमाणे मॅच मध्ये जर तुम्हाला इथे जिंकायचं असेल, मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मेहनत करणं गरजेचं आहे, कारण बिग बॅटल काटेकी टक्कर पाहायला मिळतीये. यावेळेस देखील बॅटची कडा लागली होती. थर्ड मॅन मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. डॉट बॉलची समाप्ती होतीये. एकंदरीत पाहायला गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये टीमची टोटल होती फक्त 6 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गुरोली संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग चूज केली आहे आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी, जे मात्र ऋषी शेलार अँड कंपनी अर्थातच खजिन्या 11 आणि गावदेवी क्रिकेट संघ वावेघर या संघाला इन्व्हाइट केलंय, जे मात्र बॅटिंगसाठी. दोन्ही संघांमध्ये दिग्गज खेळाडू पाहायला मिळतील. पुन्हा एकदा थोडेसे शफल झाले होते ऑफ साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फिल्डर होते. आउटफील्ड स्लो आहे अशा परिस्थितीमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये चेझिंग करत असताना 36 धावा पहिल्या षटकाची समाप्ती होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गडी गमावला 1, धावा बनवल्यात 9. समीकरण पाहायला मिळेल येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 27 धाव्यांची गरज असेल. 9ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करावी लागेल, मात्र वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. टीम हर्डल घ्यायचं नाहीये. आमच्यासोबत विनायक आपल्याला सर पाहायला मिळतील. विनायक राऊत सर
त्यांचं देखील मी विशेष कौतुक करेल. एक तंत्रशुद्ध समालोचक आहेत, तितके चांगले अंपायर आहेत, स्कोरर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला वगळता तितकेच क्वालिफाईड देखील आहेत आणि मूर्तिकार देखील आहेत. सो कलागुणांनी भरलेला हा व्यक्तिमत्व आमच्यासोबत जोडला जातोय. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. टीमची टोटल पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा पाहायला मिळतात. 9ची सरासरी अजूनही मेंटेन करायची. ज्याप्रमाणे मागणी त्याप्रमाणे धावेचा पुरवठा मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळेल. वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. टीम खूप जास्त अवधी फळेगाव संघाच्या माध्यमातून घेतला जातोय आणि मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून देखील मला सूचना पोहोचली आहे, तुम्ही वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय, दर्शन येतोय. यावेळेस पिकअप स्ट्रोक, चेंडूला केलंय पिक आणि त्यानंतर या पाहायला मिळतील 6 धावा. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 येतोय, षटकार येतोय 6 धाव्यांसाठी. ह्यूज अँड मॅक्सिमम प्रगती चषक ब्रँडेड सिक्सर. फुल कव्हर, पुन्हा एकदा लो फुल टॉस. डाऊन दी बॉल फिल्डर आलेत. थोडस बॉडी बॅलन्स गमावला होता. डाऊन दी बॉल आपल्याला करण पाहायला मिळतील. कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद आणि विकेटचं पतन लागतोय. हा दुसरा धक्का 15 या आकड्यावरती. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची टोटल जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. 15 रन विथ द लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. ऑनगोईंग मॅच. एका बाजूला नडगाव, दुसऱ्या बाजूला ओमसाई फळेगाव. दोन्ही दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा जी मात्र आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतीये. याची देही याची डोळा. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. फळेगाव टीम खूप जास्त अवधी घेतला जातोय. 8 मिनिटं होऊन गेलेत पहिला चेंडू पडल्यापासून. अजूनही जर विचार केला तर षटक दुसरंच चालू आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. बॉल निघून चाललाय. लॉंग ऑफला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी येतोय. एक टप्पा काय. चेंडू सीमा पार. डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. लॉंग ऑफला क्लिअर करत चौकार. चेंडू इतका खास नव्हता, मात्र त्या चेंडूवरती फलंदाजाने आपला क्लास दाखवलाय. मिहिरच्या बॅटमधून येतोय पहिल्याच बॉलवरती कडक कडकडाट असलेला चौकार. इथे देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. नेक्स्ट मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत पहिल्या राऊंडचा जर विचार केला तर 2 तगड्या फौजी एका दुसऱ्याच्या विरोधामध्ये. एका बाजूला साई श्रद्धा गुरवली, दुसऱ्या बाजूला खजिना 11 आई गावदेवी वावेगर. यावेळेस फटका चांगला आहे. बॉल चाललाय डीप मधून, मात्र फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. एफर्ट साठी 100 पैकी 100 मार्क ते मात्र द्यायला हरकत नाहीये. अप्रतिम एफर्ट इथे आपल्याला पाहायला मिळाला फिल्डरच्या माध्यमातून. नक्कीच 5 धावा राहुलने संघासाठी वाजवल्यात.
आणि त्याच्या माध्यमातून विजयाची चाहूल लागेल का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. संकेतजी शेलार यांनी पुरस्कृत केलेला संघ खजिने 11 आई गावदेवी क्रिकेट संघ वावेघर हा संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नियोजनाचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. टीमची टोटल 21 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा ऑन साइडला टार्गेट करायचं होतं. फाईन लेग असेल, मिड विकेट असेल, स्क्वेअर लेग असेल, या रिझनला टार्गेट करायचं प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक 2 कंप्लीट. 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये समीकरण येऊन टेपला येणारे 12 चेंडू विजयासाठी 15 धाव्यांची गरज. वेळ वाचवणं गरजेचं असेल. फळेगाव टीम मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून मला सूचना वारंवार येते, खूप जास्त अवधी तुमच्या माध्यमातून घेतला जातोय, त्यामुळे रिक्वेस्ट थोडंसं आपण सहकार्य करायचंय. ओव्हर नंबर 2 कंप्लीट होईल. 21 धावा पाहायला मिळतील. ऑन स्क्रीन आपण पाहतोय आपलं व्यासपीठ आहे, जिथे आपल्या सर्वांना उपस्थिती पाहायला मिळते. प्रमुख अतिथींची उद्योजक, समाजसेवक, ओव्हरटेक किंग, पिस्टन बैलाचे मालक नितीनजी मोरे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चिंचवली गावातील एक दर्जेदार व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं तर उद्योजक, समाजसेवक, नडगाव येथील डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारे आमचे साहिलदादा बांगर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून गोलंदाज प्रथमेश साठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज जे मात्र इथे जमा झालेलं आहे. जशी मॅच फिनिश होईल आपण 1000 रुपये साहिलदादा बांगर साहेबांच्या शुभ हस्तेच इथे देणार आहोत. 12 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. वेळ वाचवणं गरजेचं राहील. बॉलिंग मार्क वरती संदेश आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा लो व फुल टॉस बॉल होता. अपील तर करण्यात आली गोलंदाजाच्या माध्यमातून, मात्र लेग बायशी एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. आता समीकरण येऊन टेपलंय. 11 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 षटकं समाप्त झाले, 2 विकेट पडलेत, 22 धावा धावफलकावरती. नेल्सन आकडा मैदानाच्या आतमध्ये जो मात्र आपण पाहू शकतो. इथे देखील आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक होता. डाऊन दी बॉल फिल्डर आले होते. कॅच मात्र होत असताना पाहायला मिळेल ड्रॉप. आणि अशा परिस्थितीमध्ये जर विचार केला तर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये 23 या आकड्यावरती. चेतनदादा शेलार साहेबांच्या माध्यमातून देखील प्रगती चषकासाठी शुभेच्छा येत असताना पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून जर विचार केला तर कैलासवासी पुंडलिक दामू शेलार म्हणजे शेलार मामा माजी सरपंच यांच्या स्मरणार्थ चेतनदादा कुंडलिक शेलार यांच्या माध्यमातून माजी सरपंच खडवली यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सन्मान चिन्ह आपल्याला सौजन्य झालेत. आणि यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी येतोय हा सिक्सर. नऊ चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. इक्वेशन पाहायला मिळतोय. चेतनदादा शेलार साहेबांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. जर विचार केला मागचा पर्व, मागचा एडिशन, त्यामध्ये शेलार मामा 11 जय जलेश्वर वाडेगर संघ तो मात्र चॅम्पियन होता आणि त्या संघाचे पुरस्कर्ते होते. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सिंगल धाव यावेळेस देखील कंप्लीट होईल. 8 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला फ्रंट फुट वरती पूर्ण प्रकारे आपण पाहतोय आई एकविरा स्पोर्ट्स क्लब नडगाव संघ. या बेस फाईट बॉल आउटसाइड लेग चेंडूची पिचिंग होतीये. टीमची टोटल पुढे जात असताना पाहायला मिळते 31 या आकड्यावरती. 8 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. संकेतदादा शेलार पुरस्कृत खजिना 11 आई गावदेवी क्रिकेट संघ वावेघर असं मात्र इन ऍक्शन मध्ये संघ पाहायला मिळतोय.
यावेळेस देखील हा स्ट्रोक अगदी फाईन पाहायला मिळेल. फाईन लेगला क्लिअर केलंय आणि त्यानंतर गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू सीमा पार, मिथिल धावा 4 येतोय. हा चौकार, समीकरण 7 चेंडू आणि एका धावेची गरज. सात चेंडू आणि एका धावेची गरज, हे इक्वेशन आपण पाहू शकतो. नेक्स्ट मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस एमएसडी स्टाईलने सामना जो मात्र केलाय फिनिश. चेंडू निघून चाललाय, लॉंग ऑनला क्लिअर करा, डाऊन दी ग्राउंड आलाय सिक्सर. अशा रीतीने सामना जो मात्र होत असताना पाहायला मिळेल फिनिश आणि सामना जिंकलाय हा एकविरा क्रिकेट संघ. नडगाव संघाने वेल प्लेड टीम हार्ड लक टफ लक. ओम साई फळेगाव दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. दोन्ही टीम्सना रिक्वेस्ट आहे लाईन अप करायचे, शेक हँड करायचे, मैत्री भावना जपायची आणि त्यानंतर मैदानाचा ताबा जो मात्र सोडायचा. गुरोली संघ चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आणि ओपनिंग प्लेयर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये. संकेतदादा शेलार पुरस्कृत खजिना 11 आई गावदेवी क्रिकेट संघ वावेगर आपण ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. एक राखीव खेळाडूला देखील पाठवायचं. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत विदाउट एनी डाऊट. ज्यांनी गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये समोरच्या संघाचे दागेदारांना सोडले, 5 विकेट कॅरी केल्या पहिल्या षटकामध्ये, असा प्रथमेश आपल्याला पाहायला मिळेल असेल. प्लेयर ऑफ द मॅच साहिल दादांना विनंती असेल, साहिल दादांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्रथमेशसाठी आहे. साहिल आपल्याला पाहायला मिळतील मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड साहिल, अप्रतिम कामगिरी साहिलच्या सॉरी प्रथमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. साहिल दादांच्या माध्यमातून आपण 1000 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅच प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत पाहायला गेलं तर शीतपेय थंडा निलेश दादा मोरे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य झालंय. त्यानंतर स्वीट बॉक्स आपल्याला पाहायला मिळेल. स्वागत स्वीट्स सुशांत दादा शेलार, समीर दादा शेलार यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य झालेलं आहे. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मंगेश दादा शेलार असतील यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य झाली आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅच साठी कॅप पाटील फॅशन हाऊस प्रतीकदादा पाटील आणि स्वास्तिक फार्म यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य झालेलं आहे. एकंदरीत 4 पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात मॅन ऑफ द मॅच साठी आहेत. आणि प्रथमेश एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे, मॅन ऑफ द मॅचची जी तुम्हाला कॅप मिळते ती घालूनच आपल्याला मॅच पुढील खेळावे लागतील, अन्यथा पेनल्टीला सामोरे जावं लागेल. थोडीशी प्रथमेशशी आपण चर्चा करणार आहोत. प्रथमेश थोडंसं थांबायचं, आपण थोडीशी चर्चा करूया. हॅलो. एकंदरीत पाहायला गेलं तर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. पहिलीच ओव्हर आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 5 विकेट कॅरी होत असताना पाहायला मिळाला. कुठे ना कुठे पाहायला गेलं तर आत्मविश्वास होता का की इतकी चांगली कामगिरी होईल? नाही एवढी तर म्हणजे आत्मविश्वास नव्हता एवढा, पण मी बॉल ऑफला टाकायचा प्रयत्न केलेला आणि एज उडायचा, म्हणजे माझा चान्सेस होता की एज काढायचे. ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की आउटसाइड ऑफ चेंडूला ठेवण्याचा